नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर उबे. भूमिपुत्र या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सीकर कंपनीच्या जय हो या वाहनाविषयी माहिती बघणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये या वाहनाविषयी A to Z माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती, त्यांची या वाहनाविषयी काय प्रतिक्रिया आहे, हे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, सीकर कंपनीच्या जय हो या वाहनाचा कालावधी हा 150 ते 160 दिवसाचा आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे लवकर येणारे वाहन आहे. शेतकरी बांधवांनो, या वाहनाच्या झाडाचा प्रकार हे झाड सरळ वाढते, दणकट व मजबूत झाड आहे. या वाहनाच्या झाडाला 3 ते 5 मुख्य फळफांद्या असतात. शेतकरी बांधवांनो, या वाहनाच्या बोंडाचा आकार हा अंडाकृती असून याचे वजन एका बोंडाचे वजन हे जवळपास 5.5 ते 7 ग्राम एवढे असते. या वाहनाची लागवड केल्यानंतर आपल्याला 40 ते 45 दिवसानंतर या वाहनाला फुलं लागताना दिसतात. शेतकरी बांधवांनो, या वाहनाच्या कापसामध्ये रुईचे प्रमाण हे जवळपास 36 ते 37% असते. तसेच धाग्याची लांबी ही जवळपास 31 ते 32 मायक्रोमीटर एवढी असते. शेतकरी बांधवांनो, या वाहनाचा मुख्य गुणधर्म म्हणजे आपल्याकडे जर बागायती क्षेत्र असेल तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो. जर आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र असेल तर या मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीत जर आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र असेल तर मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये हे वाण अधिक चांगल्या प्रकारे येते. शेतकरी बांधवांनो, या वाणाची लागवड आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये मध्यम व भारी स्वरूपाच्या जमिनीसाठी 5x1.5 किंवा 5x2 याप्रमाणे लागवड करायची आहे. आणि कोरडवाहू मध्ये या वाणाची लागवड आपल्याला 4x1.5 किंवा 4x2 या प्रकारे करायची आहे. शेतकरी बांधवांनो, या वाहनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाचा कापूस हा वेचायला सोपा आहे. इतर वाहनाच्या तुलनेत हे वाहन रस शोषण करणाऱ्या किडीला अधिक प्रतिकारक आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, या वाहनाचा कालावधी हा 150 ते 160 दिवसाचा असल्यामुळे आपल्याला दुबार पीक घेण्याचंही शक्य होते. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, या वाहनामध्ये पुनर्वाहन घेण्याची क्षमता आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे जय हो या वाहनाची वैशिष्ट्य आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती, त्यांचं या वाहनाविषयी काय मत आहे, हे आता आपण जाणून घेऊ. मी शेतकरी कल्याणराव संपत जायभाई जागदर तालुका शिंदखेडा जिल्हा बुलढाणा. मी सिल्कर कपाशी लावली, खूप समाधान वाटलं आणि खूप पाते गळ पण कमी आहे आणि बोंडही भरपूर आहे आणि ब्रँचेस खूप चांगले आहेत होती आणि आता व्यवस्थित आवडली, सर्व शेतकऱ्यांना पण आवडली आणि गावकऱ्यांना पण आवडली. गाया भुईच्या भेटीला आभाळे आले, एक जितीनं पेटेल रान तुफान